नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण बघत आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाच्या बातम्या। शिवसेना कोणी फोडली? छगन भुजबळ यांचा शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचार सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या आरोपांना उत्तर देताना अनेक खळबळजनक दावे केले आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक महापौर केलं याबद्दल मी अनेकदा आभार मानले आहेत। आता शरद पवार काय बोलले मला कळत नाही। शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनी केले। मी तर 36 लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो। शिवसेना फोडण्याचे काम त्यांनी केले। खळबळजनक दावा छगन भुजबळ यांनी केला। मी काय फोडू शकत नव्हतो, माझ्यात काहीतरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं, म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं, बदनाम करण्यासाठी निवडणुकीत बोललात, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली। 2004 ला मुख्यमंत्री केलं असतं बरं, मला नाही केलं। RR पाटील अजितदादा यांना का नाही केलं? सुधाकर राव नाईक यांना पवारांनी मुख्यमंत्री केलं। जेव्हा ते दिल्लीला गेले होते, नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात गेले होते। नाईक यांच्याशी टोकाचे मतभेद झाले तेव्हा दंगे झाले होते। नरसिंह राव यांनी परत शरद पवारांना महाराष्ट्रात पाठवले। मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी ना भुजबळ ना RR पाटील ना अजितदादाला मुख्यमंत्री केलं, असं छगन भुजबळ म्हणाले। छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट। शरद पवार कधीपासून भविष्य पाहायला लागले? मला काहीही दोष नसताना तेलगी प्रकरणात उगाच गोवलं गेलं। ऑफिसरमधील वाद होते, मला राजीनामा द्यायला लावला। हल्ला झाला, मला माहिती नव्हते, लोक चिडले म्हणून सांगितले। प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलून घेतले। पटेल म्हणाले राजीनामा द्यायला पाहिजे। मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला। काही घटना विचित्र वाईट घडत होत्या। मुकेश गांधी यांनी मला तेव्हा मदत केली। सुप्रीम कोर्टात गेलो, तेलगी प्रकरण 3-4 राज्यातील होतं। CBI कडे प्रकरण होतं तेव्हा वाजपेयी सरकार होते। इथं माझं सरकार होतं तेव्हा माझी मागणी होती, इथं नको तिकडे द्या। CBI कडे मॅटमध्ये तक्रार गेल्यावर हे प्रकरण सांगितलं। समीर भाऊलाही बोलवलं, गाडीभर कागद गोळा झाले, पण भुजबळ नाव एकही कागदावर नव्हतं, असा दावा भुजबळांनी केला आहे। मी देवाच्या कृपेने वाचलो। भुजबळांचा ग्राफ चढता होता, तो खाली आला। माझ्या मनात शंका होती तर बाकीचे होते, कुणालाही मुख्यमंत्री केलं नाही। सुधाकर नाईक यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच। आज सर्व बोलणार नाही। काँग्रेसचा विरोधी पक्षनेता वन मॅन आर्मी शिवसेना भाजप विरोधात लढत होता। माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला, मी देवाच्या कृपेने वाचलो। बाळासाहेब माझी टिंगल करत होते, लाखोबा म्हणाले, काही काळ मी भांडलो पण नंतर जाऊन भेटलो, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली। काँग्रेसने तुम्हाला बाजूला केलं तेव्हा भुजबळ पहिला माणूस तुमच्या बरोबर होता। कलमाडी वानसिक होते, सगळेच मला बोलत होते जाऊ नका, पुढचा मुख्यमंत्री करणार होते। पवार साहेबांसाठी मी लढलो। माझ्यावर हल्ला झाला तेव्हा ते फ्लाईटने आले होते भेटायला। मला काही दिलं असेल तर मी लढलो म्हणून, असं भुजबळ म्हणाले। पवार साहेबांना माझी विनंती, काही बोलू नका। आत्ताच या गोष्टी काढण्याचा काय अर्थ होता? बडे मुर्दा उकाडणे चांगले नाही। उकरायला लागलो तर बात दूर तक जाईगी। जेलमधून आल्यावर सांगत होतो जाऊ नका भेटायला, तरी मी शरद पवारांना भेटायला गेलो। कोणीही राजकारणात उचलून पद देत नाही, तो मनुष्य काहीतरी लढत असतो। अजितदादा रात्रंदिवस काम करतात म्हणून उपमुख्यमंत्री केलं ना। उमेदवार द्यायला किती चालण्या लावतात, थेट काही नाही मिळत। पवार साहेबांना माझी विनंती, काही बोलू नका, मला स्पष्टीकरण द्यावे लागते, असं देखील छगन भुजबळ यावेळी म्हणालेले आहेत। धन्यवाद।